माय मगाचं योकार हा मनीषा जाधव सुरवेक पळयाचे हेडलाइन्स। म्हापसा बस स्टँडार एफडीएची धाड, वडा प्रमाणात जप्त केलो मसालो, बोकड्यांचे दूध, बिस्किटो आणि फरसाण। काणकोण बारशा अपघात, कारीक वाटोवपाक गेल्ले कडेन रस्त्याक कुशीक लवांडलो कोळशाचो ट्रक। यश शूटिंग अकादमीतली राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिपीची बरी कामगिरी। फाटल्या 1.5 सप्तकात वेगवेगळ्या राज्यांतल्या सुमार 4300 शूटरांनी दाखयली कुशळताय। आणि आता आयच्यो कोंकणी खबरो विस्तारान। राज्यात अपघातांचे सत्र चालूच आसा। काणकोण बारशा गावात रस्तो अशीर आशिल्ल्यान व्हड प्रमाणात अपघात घडटात। कारीक वाटोवपाक गेल्ले कडेन मंगळारा कोळशाचो ट्रक लवंडलो। पळयात देविदास गांवकाराचो रिपोर्ट। जेन्ना आमी मडगांवच्या दिशेन वयता आणि खास करून 666 हायवे ह्या रस्त्यार त्या वेळाचेर आमकां जो करमल घाट मेळटा, त्या करमल घाटाचेर सातत्यान अपघात जाता आणि जेन्ना काणकोणांतल्यान जेन्ना आमी करमल घाट क्रॉस करून जेन्ना बारशे ह्या गांवांत पावता थंयसर सुद्दां रस्त्याची सामकीच विटंबना जाल्लेली आसा। बऱ्याचशा कडेन रस्तो जर पळयलो सामकोच नॅरो सिच्युएशन आसा आणि जेन्ना फुडल्यान गाडी येता त्या वेळाचेर दुसरे कडेन सायड डिपो वयता त्या वेळाचेर रोड शोल्डर सारको नाशिल्ल्यान थंयसर गाडी सकयल गेली की अशा तरेन गाडी कलंडून पडटा आणि काल सकाळी अशाच प्रकारची ही गाडी वास्को साकून कोळसो घेवन कर्नाटक हॉस्पिटलच्या बाजून वयताली त्या वेळाचेर ती सायडीन गेली आणि मजा अशी की सकाळी अशी घटना घडली आणि ताच्या नंतर याच वाटेन गोंय राज्याचे मुखेलमंत्री त्याच बरोबर क्रीडा आणि सांस्कृतिक मंत्री हे दोगांनी मंत्री आसा ते काणकोणाक जे नवे रवींद्र भवन इनॉग्रेशन जावपाचें आशिल्लें थंयसर येवपाचें आशिल्लें आणि जेन्ना हे मिनिस्टर गोविंद गावडे आणि त्याच बरोबर सीएम डॉक्टर प्रमोद सावंत येवपाचे आसा ह्या हेतून हांगासरले जे आमचे पुलीस आसा खास करून कुंकळे पुलीस त्या पुलिसांनी तांकां इन्स्ट्रक्शन दिले की बेगिनान बेगीन तुमी गाडी मातशी काडा कारण सीएम येवपाचो आसा म्हणून आणि त्या वेळाचेर तांच्यांनी आपल्या पद्दतीन 2 क्रेनी हाडले पूण दुर्दैव अशें की कोळसो जो आसा पावसान भिजिल्लो आशिल्लो आणि गाडयेक इतली वेट आशिल्ली 2 क्रेनीन ऑपरेट केले तरी पूण ही गाडी वयर काडप शक्य जाली ना आणि ती गाडी अजूनय आसा। निमाणे तांच्यांनी आयज म्हणजे दुसऱ्या दिसाक दुसरी गाडी हाडून हो कोळसो त्या गाडयेक आतां ते शिफ्ट करता आणि ताजे नंतर ते गाडी ओडून काडटले अशें तांच्यांनी सांगलें। खरें म्हटल्यार ही गाडी पडपा फाटल्यान रिजन इतलें आशिल्लें खंय जेन्ना ते फुडल्यान येताले ताजे फुडल्यान एक कार येताले आणि कारवालो खंय मोबायलाचेर उलयतालो कितलेशे हॉर्न मारले तरी पण तो निग्लेक्ट केले ताका ते आयकलेच ना। त्या वेळाचेर एक्सिडेंट जावपा नाका म्हणून ताणें गाडी सायडीन घेतली आणि अशा तरेचो इन्सिडेंट तांच्या नशिबा आयलो। दुसरी गजाल म्हळ्यार हांगासर हो रस्तो जो आमकां दिसता हो रस्तो जर पळयलो जाल्यार इतलो नॅरो आसा आणि जेन्ना मिडिया आणि लोकांनी बोवाळ मारले त्या वेळाचेर हांगासर कांय प्रमाणान 1-1.5 मीटर रस्तो वाडयला आणि थंय माती घातला पूण दुर्दैव अशें की पावसाच्या वेळार थंयसर उदक भरिल्ल्यान माती पातळ जाला आणि मोव जाला आणि थंयसरल्यान जर गाडी गेली जाल्यार तो आसा तसो भितर वयता आणि थंय सध्या आतां इतलें सिच्युएशन की कॅनलाची परिस्थिती तयार जाला आणि ही जर परिस्थिती जर जाग्यार आयलीच ना जाल्यार हांगासर परत एक्सिडेंट हे जायतूच रावतले हातूंत कांय दुबाव ना। ह्या हाजे कडेन हायवे ऑथॉरिटी स्पेशली जे PWD सेक्शन आसा तांच्यांनी आतां नजर घालून किंवा गंभीर्यान लक्ष घालून हांगासर जो तांच्या रस्तो एक्सटेंड केलो आसा थंय फातर घालून मातसो रोड घट करपाची गरज आसा। वो रास्ता खराब हुआ सर इधर वो रास्ता खराब हो के गाड़ी साइड रखना है गुस्सा है। और दूसरी गाड़ी को साइड दे रहे थे रात में? नहीं रात में नहीं सुबह में कल सुबह में कल से सुबह में वो आप आगे गाड़ी आ रहा हो ये टाइप देखो ये टाइप होता है ना वो साइड ये साइड आएगा वो थोड़ा साइड कर हमारा ड्राइवर वो प्रॉब्लम होता है। ओके। और ये गाड़ी में क्या है? कोयला है सर। अच्छा ये कहाँ से? अच्छा कहाँ से कहाँ लेके जा रहे थे? वास्को पोर्ट से कप्पल का किरला। अच्छा ओके। गोवा 365 खातीर देविदास गांवकार, मनीषा जाधव आणि सानिका नागवेकर। म्हापसा बस स्टँडार एफडीएन धाड घातली। बोकड्यांचे दूध, बिस्किटो, फरसाण आणि व्हड प्रमाणात मसालो जप्त केलो। पळयात पुराय बातमी।
एफडीएचे अधिकारी राजाराम पाटील आणि एफडीएचो संचालक रिचर्ड नारोनाच्या मार्गदर्शनाखाला ही कारवाई जाली. अधिकाऱ्यांक लेबल नाशिल्लो काय माल सापडलो जो तांणी जप्त केलो. तातूंत फरसाण, बिस्कीट, बोकड्यांचे दूध आणि मसाल्यांचो आस्पाव आसा. जसे आम्ही फाटल्या 2 म्हयन्यांसान हे चालू केल्ले आसा वे वी आर चेकिंग दीज इंटरस्टेट बसेस एंड द फूड आयटम कमिंग थ्रू द इंटरस्टेट बसेस एंड टुडे इज our 8th visit here, and over these 8 visits we have seen that a lot of the stocks that were coming earlier have stopped. Nevertheless, few items अजूनही जे without label येता तशें आमकां मेवल्ले आसा. We have found some goat milk also today that has been imported into Goa for some cheese making which has come without label. So we have taken custody of these stocks and we will carry out further investigation. In this process we have also started educating the suppliers from other states. आणि खूप अवेअरनेस चालू झालो आसा, बट फ्यू नॉन कम्प्लायन्सीस वी आर स्टील सीइंग अँड दिस वील कंटिन्यू इन द नेक्स्ट फ्यू मंथ्स टू एन्श्योर दॅट जे जे ह्या चॅनलान येता ते 100% कम्प्लायंट आसपाक जाय. वील एन्श्योर दॅट इट इज कम्प्लायंट. आयज मेनली हांगा मसालो आसा जो विदाउट लेबल आयिल्लो आसा, गोट मिल्क आसा विदाउट लेबल जे आयिल्ले आसा ते, आनी फरसाण आयटम्स आनी सम बिस्किट्स आर देर विदाउट लेबल. सो दिस इज वॉट वी हॅव गॉट for today's under today's checks. Around कितक्या लाखाचो ह्या Difficult to say now, but it will be around at least around close to a lakh, at least 80,000 to a lakh. We have not yet done the paperwork, but basically it looks like it should be around that much. धाडी घालपाक फाटले रजावई एफडीए ऑफिसरान स्पष्ट केले. It used to come through the road, like through other suppliers, but now the business people, they prefer this channel because it may be economical to them. That is fine, even if it is economical. But our main concern is that it has to comply to our hygiene and safety norms. So that is why we are impressing upon these checks. And only through these checks, we have seen now that people have started complying. So it is a positive thing for us. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, जवाहर बर्वे आणि वैष्णवी साळगांवकार. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया फुडल्यो खबरो. भारत सरकारान 2017 ऑर्डिनन्स काडूनय गोंय सरकारान गोंयांत एसटी समाजाक राजकीय आरक्षण दिलें ना. गोंयांतले राजकीय आरक्षण हे फकत गोंयच्या भाजपा सरकाराक लागून आडकून उरला. डायरेक्टरेट ऑफ अकाउंटंट एसटी समाजाचो मनीस संचालक जावपा पासून भाजपान वंचित केला. गोंय प्रदेश आदिवासी काँग्रेस समितीन आरोप केला. गोंय प्रदेश आदिवासी काँग्रेस समितीचो कार्यवाहू अध्यक्ष रामकृष्ण जल्मी, एसटी समाजाचो फुडारी जोसेफ वाज, फ्रांसीस कुलासो आणि मनोज पालकर हांचे सयत सांताक्रूज मतदारसंघाचो गटाध्यक्ष जॉन नाजारेत पत्रकार परिशदेक हाजीर आशिल्ले. आयकात तांकां. UPSCचो फाटले जॉब्स भरले तातूंत घोळ करून येयला. एसटीक रिजर्वेशन मेळोन सुद्दां पॉलिटिकल रिजर्वेशन ते दिनात, जे लोक आमचे लढटात. 2700 पोस्ट जे गोंयांतूच भरपाचे आसा ते भरिनात. ताका लागून BJPन आज पर्यंत ह्या समाजाचो मिसयूज केल्लो आसा. लँड ग्रॅबिंगचे आज मोठ्या प्रमाणात चल्लेले आसा. ज्यो जमनी कन्वर्जन चल्लेले आसा त्यो बी एसटी कडेन चडश्यो आसात. जे लोक बेजिकली फार्मर्स आसात. जी BJP सुप्रीम कोर्टांतल्यान, हायकोर्टांतल्यान आनी एसेंब्लींतल्यान सुद्दां जे डिसिजन दिल्लें तें मानिनात. म्हणजे एग्जांपल म्हटल्यार 2017 भारत सरकारांतल्या एसेंब्लींतल्यान ऑर्डिनन्स काडून गोंयांक धाडल्यान 2013 की गोंयचो रिपोर्ट धाडून इम्प्लिमेंटेशन करात म्हणून. सो 2013 जे भारतीय जनता पार्टीचे गोंयचें सरकार आशिल्लें ताणें हांगासर रिपोर्ट न केल्या आज पर्यंत पॉलिटिकल रिजर्वेशन किंवा बाकीचें रिजर्वेशन उरलेलें आसा. हें हांव स्वता सांगना. ऑर्डिनन्स आसा आमचे कडेन. तुमी हेजे कडेन ह्या हाला भायर हायकोर्टाचेर वचूं शकतात किंवा तुमी गोवा हायकोर्टाचो रिपोर्ट वाचूं शकतात किंवा भारत सरकाराचे आमचे ऑर्डिनन्स काडलेलो तो रिपोर्ट काडूं शकतात. सो अशा प्रकारचे भारतीय जनता पार्टीचे सरकार म्हणजे ह्या आदिवासीचेर अत्याचार करणारे सरकार आसात. तो ताका लागून आमी सांगतात की आतां तुमी जे आनी एक नाटक करपाचें ठरयलां, जें तेजें प्रमोशन आसा तें आडोवपाचें सोदल्यात, तें आमी खपोवन घेवचें ना. ते खातीर हांव आतां हाजे फुडें आमचो जॉन नाजारेत हाका विनंती करता की ताणें ते डिटेल्स ताचे समोर दवरचें. हांव पयलो गव्हर्मेंट सर्वंट आनी गव्हर्मेंट एम्प्लॉइजांचो प्रेजिडेंट जाल्ल्यान एम्प्लॉइजां कडेन म्हाजो कनेक्ट अजुनूय तुटोंक ना, अजुनूय कनेक्ट आहा. म्हणटकूच त्या नात्यान म्हाका थोड्यांनी फोन करून सांगलें की बाबा सत्यवन तलवटकार हो एक
म्हणजे आमची गोंयचें लिबरेशन जालेल्याक आजुनूय ST समाजाचो एकूय मनीस थिंगा डायरेक्टर म्हूण काम करूंक ना, कोणूच पावूंक ना ते पोस्टाचेर. सगळे पावले, क्रिस्तांव हिंदू सगळे पावले, पूण ST समाजाचो एकूय भुरगो पावूंक नासलो. अशें आयकोंक येयलां की एक फायल गव्हर्मेंटान एप्रूव केल्या आनी हो दिलीप के हमरसकर पळय आहा ताका एक्सटेंशन दिवपाक, सर्वीस एक्सटेंशन, आनी तें तर एक्सटेंशन दिलें जाल्यार एका हो ST समाजाचो पळय एक मनीस तो प्रमोशन मेळोन एक डायरेक्टर म्हूण जावपाचो आसलो. एक प्रमोशन मेळप म्हणजे कितें जाता, 2 इन्क्रिमेंट मेळटा. 2 इन्क्रिमेंट मेळ्ळे उपरांत तो आनी ताका चड तेम कांय उरोना तो सर्विसेन, फकत 3 म्हयने वता. सप्टेंबर 1 जरी तो जालो, नोव्हेंबर 30th म्हटल्यार तो रिटायर वयता. पूण हे 3 म्हयन्याक लागून ताका एक डायरेक्टर म्हणून एक हें मेळता, पद मेळता आनी ताका 2 इन्क्रिमेंट मेळटा. 2 इन्क्रिमेंट मेळलेल्यान तेजें पेन्शन वाडटा, ग्रॅच्युइटी वाडटा, कम्युटेशन वाडटा, हें सगळे सायडीच्यान लीव एनकॅशमेंट वाडटा. हें सगळें ताका विदावट एनी फॉल्ट. पूण गोवा गव्हर्मेंट कितें करता, पीक एंड चूज करून आपापल्याक जाय ताका कोणाक 1 वर्स, कोणाक 2 वर्सां, कोणाक 5 वर्सां अशी एक्सटेंशन दिता. आनी कोणाक तरी असेंब्ली फाटी इलेक्शन जावचे पयलेंच, इलेक्शन डिक्लेअर जावचे पयलींच एक्सटेंशन ऑर्डर काडलेली देखून आसा. म्हणटकच हें करून न्हू गव्हर्मेंट जायती इनजस्टीस करता. 60 years जालीं लिबरेशन जालें, पूण एकूय मनीस ST समाजाचो डायरेक्टर जावंक ना. फर्स्ट मनीस एलिजिबल जाता आनी तेकाच तर तुमी डिनाय करता. ते कम्युनिटीक, एंटायर कम्युनिटीक इनजस्टीस जाता अशें कशें दिसता. कित्याक तो एलिजिबल आहा, तेजे CR बरें आहा, सगळें बरें आहा. हेका लागून म्हाका दिसता हें हुंयसरी आमी गव्हर्मेंटाक रिक्वेस्ट केलो आहा तेणें, रामकृष्ण बाबान, की तें स्टॉप जावचें आनी ताका एक्सटेंशन दिवचें न्हू म्हणून. गोवा 365 खातीर विलियम रॉड्रिक्स आनी संगीता ओली. नामनेचो आदलो खेळा मंत्री आनी गोंयचो नामनेचो राजकीय व्यक्तिमत्व फ्रांसिस्को मोंतक्रूज पिरायेच्या 79व्या वर्सा संवसाराक अंतरलो. गोंयच्या खेळा आनी मुळाव्या साधन सुविधांच्या मळार व्हड योगदान दिवपी क्रूज दुयेत आसलो. मंगळारा मडगांवच्या आपल्या घरातच ताणें निमणो स्वास घेतलो. गोंयच्या खेळा मळार बदल घडोवन हाडपाक बाणावलेचो आदलो आमदार क्रुजाचो मोलादीक वांटो आशिल्लो. फातोड्ड्या जवाहरलाल नेहरू स्टेडियम बेगीन बांदप ही ताजी उल्लेखनीय कामगिरी. ताच्या फुडारपणा खाला 6 म्हयन्यांत हो स्टेडियम बांदलो आनी जानेवारी 1989 आंतरराष्ट्रीय फुटबॉल नेहरू गोल्ड कप सर्ती खातीर ताचें उक्तावणय केलें. ताका लागून क्रुजाची सगळे कडेन तोखणाय जाली. स्टेडियमांतल्या ताच्या वावरा बरोबरच ताच्या योगदाना खातीर एप्रील 2018 इसवेंत असोसिएशन फॉर द वेलबिंग ऑफ एल्डरली स्पोर्ट्स पर्सन्स हांणी क्रुजाचो भोवमान केलो. 29 जानेवारी 2021 दिसा गोंय विधानसभेन फातोड्डेच्या पंडीत जवाहरलाल नेहरू स्टेडियमाक ताचें नांव दिवनूय ताच्या यत्नाक मान्यताय दिली. सगळ्या वाटांनी खास करून खेळा मळा वयले देखदिणे कामगिरी खातीर ताची आयज याद काडटात. dedication, commitment to see that the stadium was built within 6 months. It was something remarkable. He used to work here for 12 hours a day and look after each and every requirement. His hard work paid off and he was able to get the stadium up and running for the Nehru Cup, which started on the 19th of January. Goan football was in a very big, has a very big depth to him, because with the building of the stadium, the whole Goan football scene was transformed and Goa became a venue for international as well as national events. This stadium is still today the centerpiece of football at any event that's organized this year. फुटबॉलाचो ताका इतलो मोग आसलो, ग्रावंड दोनूय हेका केलो, फुटबॉल आनी क्रिकेटीक खेळपाक. पण आतां सद्याक आमी फुटबॉलूच खेळटा ह्या ग्रावंडाचेर. आनी तेंच्यांनी जे करून गेल्ले आसा ते आयज आमी सगळे फुटबॉलर एन्जॉय करतात. अशे विजनरीज आमचे लिडर म्हाका दिसता आनीक येवपाक जाय. आनी तेणें जे केल्लें विजन दाखयल्लें अशें आनीक बरें आमकां लेटस्ट इंटरनॅशनल
फुटबॉल पिचीस करून दाखोवपाक जाय. आदलो फुटबॉलाचो मंत्री आयज तो ह्या संवसाराक वतरला हें पळोवन आमकां जायतें दूख भोगता. कित्याक ताचो वावर केल्लो तो आयज आमच्या दोळ्या मुखार आसा. 1989 हो फातोर्डा PGM नेहरू स्टेडियम बांदून हाडलो आनी तेन्ना नेहरू गोल्ड कप जाल्ली. हो आमकां उगडास आसा आनी हो ताचो वावर केल्लो आयज गोंयांत एक बऱ्यांतलो बरो स्टेडियम आमकां आयज मेळ्ळो आसा. खरेंच आयज तो संपलो तें पळोवन आमकां खूब दूख भोगता. ते सुवातेर आमकां दुसरो जागो भरून हाडूंक मेळचो ना. देवान ताका सर्गीचें सूख फाव करूंक आमी मागता. जानेवारी 1980 वर्सा क्रुजाची राजकीय कारकीर्द सुरू जाली तेन्ना तो काँग्रेसीचे तिकेटीचेर बाणावलेचो आमदार म्हणून वेंचून आयलो. ताणें मोगोच्या राहुल कार्दोजोच्या आड 74% मतांनी जैत मेळयलें. 1984 वर्सा अपक्ष उमेदवार म्हणून उबो रावपी चर्चिल आलेमांवाचेर जैत मेळोवन तो परतून वेंचून आयलो. फ्रांसिस्क मॉन्त क्रुजाच्या मरणाक लागून गोंयचें राजकारण आनी खेळांतलें एक युग सोंपता. ताचें योगदान प्रतिनिधित्व जायत आसा, खास करून स्टेडियमांतल्यान जे ताच्या दृश्टिकोनाचो आनी समर्पणाची गवाय आसा. गोवा 365 खातीर संदीप तुयेकार, मनीश परब आनी मुझेफ शेख. घेऊया एक ल्हानसो विसव. विसवा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. नागेशी महारुद्राचो फामाद 7 दिसांचो भजनी सप्ताह विविध सांस्कृतीक आनी धार्मीक कार्यावळीं सयत मनयलो. सोमारा सप्ताह सोंपलो. भाविकांची उपाट गर्दी पळोवपाक मेळ्ळी. पळोवयात काय भक्तिमय खीण. आज खूप आनंद जाता. श्री नागेश महारुद्राक नम्र वंदन करता आणि आज नागेश महारुद्राच्या पायाकडे जो सार्वजनिक सप्ताह उत्सव गेले 7 दीस अखंडपणे चालू आसा ताची समाप्ती आसा आणि समाप्ती करीत आसतना आता मिरवणूक आसतली, त्यानंतर गोविंद आसतलो, महामार्ग आरती आसतली आणि महाप्रसाद जावन ताची सांगता जातली. आज गेली कित्येक वर्सां 73 वर्सां हो सप्ताह गांवचे युवा वर्ग त्या वेळा वयले ते आज पर्यंत प्लस ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नागरीक महाजन कुळावी भक्तजन नागेश महालक्ष्मीचे हे सगळे एकठांय जावन मोठ्या दबाज्यान हो सप्ताह साजरो करतात आणि ताजे श्रेय आमच्या ह्या गांवांक आसा. कारण गांवकऱ्यांनी एकठांय जावन हे सगळे चालू दवरपा खातीर मोठें योगदान दिल्ल्यान आणि आजची युवा पिढी ही सगळे फुडें घेवन वता तें पळोवन मन बसून संस्कृतीक आदार दिवंक खातीर युवा वर्ग तयार जाता तें पळोवन मन आनंदीत जाता आणि देवा कडेन मागता की आमकां अशीच ही शक्ती गांवाक शक्ती आमच्या सगळ्या युवा वर्गाक शक्ती दिवंक आमचे कडच्यान हें काम मोठ्या दबाज्यान आणि बरेपणी चालू करून दवरचें. सार्वजनिक भजनी सप्ताह आता 72 वर्सां कंप्लीट जाल्ली आसा आणि आज आमची ह्या सप्ताहाची समाप्ती जी आमची मिरवणूक आसता ती ताका आमी नगर फेरी म्हणटा, जी नागेशी देवळांतल्यान सुरू जाता आणि थंयच्यान ती डायरेक्टली रवणाता देवळां येता. थंय एक अभंग जाले उपरांत ती बेताळ देवळां येता. बेताळाकूय एक अभंग जाले उपरांत ती सरळ महालक्ष्मी वता, थंय अभंग म्हणटात आणि थंयच्यान ती डायरेक्टली तळये वयल्यान नागेशी देवस्थाना वता आणि थंय गोविंदाचो एक कार्यक्रम जाता आमचो जो मोठ्या प्रमाणात जाता. ताजे उपरांत ताका व्याप्त स्वरूप आयलें आनी आज प्रत्येक जाण बुकींग करता आपूण महाभोजन दितलो म्हणून. आणि ही जी आमची नगर फेरी आसता तेन्ना वाटेत आमचे भुरगे उत्स्फूर्तपणे सेलेब्रेशन करता. म्हणजे इतले 7 दिसाचो तांकां हें जर ताणें एफर्ट्स घेतलेले आसता ते त्या दिसा तांकां सगळे पूर्ण जाल्ले आसता आनी त्या कारणान ते भयंकर आपली मजा त्या दिसा प्रकट करता. आणि त्याच हेतून एक रंग लावपाचो कार्यक्रम जाता जो
भुरगे सामके एन्जॉय करतात. आम्ही हो जसं अतुल भाईन सांगले आम्ही हो सार्वजनीक भजनी सप्ताह मागे जो सार्वजनीक भजनी सप्ताह जो गोंयान एकूच असो भजनी सप्ताह आसा जो आमी 7 दीस मनयता. 7 दीस अखंड भजन जाता ह्या सप्ताहाचेर, जशें आनी खंयच्याच गोंयान आनी खंयच जायना. बाकी कडेन जाता वाचो जाता फक्त एकूच दीस एकूच आमी ह्या गांवच्या लोकांनी राखून दवरला तो सार्वजनीक भजनी सप्ताह 7 दीस जाता आनी 7 गांव मेळून हो भजनी सप्ताह सेलिब्रेट करता. सो आज आमी आसा 8व्या दिसा जो आमची समाप्ती आसा ह्या भजनी सप्ताहाची. त्या दिसा अतुल भाईन जशें सांगलें की आमी नागेशीच्या न्ही फेरी स्टार्ट जाता, दिंडी स्टार्ट जाता ती सगळ्या देवळांनी त्या नागेशीच्या पंचायतीतून आसा त्या देवळांनी सगळे कडेन वता, थंय एक अभंग म्हणटा आनी लास्ट तो परत नागेशीच्या देवळान वता आनी थंय एंडाचो कार्यक्रम जाता. गोवा 365 खातीर कृष्णा नायक, मनीषा जाधव आनी सानिका नागवेकर. 10 दीस एक्सेप्शनल मार्कमॅनशीप आणि कॉम्पिटेटिव्ह स्पिरीट दाखयल्या उपरांत यश शूटिंग अकॅडमीतली राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशीप आयज सोंपता. फाटल्या 1.5 सप्तकात वेगवेगळ्या राज्यांतल्या सुमार 4300 शूटरांनी आपली कुशळताय आणि निश्चय दाखयलो. देशभरांतल्यान सर्तकांक आकर्षित केल्ली ही चॅम्पियनशीप शूटरांक आपली पराक्रम दाखोवपाक आणि आपल्या फुडल्या सर्ती खातीर आपली सुवात सुरक्षीत करपाक एक मंच जाला. कठीण सर्तीत उंचेल्या पावंड्यावयली कामगिरी दिसून आयल्या. जायत्या खेळगड्यांनी पात्रताय गुण मेळयल्यात जे तांकां राष्ट्रीय शूटिंग सर्तीच्या फुडल्या पावंड्यार व्हरतले. आता ऐकूया काय वाटेकार आणि तांचे पंगडांचे अनुभव. म्हणजे इतकं कोऑपरेशन मी अजून पण एक्सपेक्ट केलं नव्हतं, जे मला आज पहिल्यांदा इतकं मिळालं. आणि IOC मी पहिल्यांदाच खेळतोय आणि इतका चांगला अनुभव आला. बरं ते एका पॉईंटने मी हे झालं त्याला काय प्रॉब्लेम येत नाही, पण शेवटी मॅच आहे आणि मी मास्टर्समध्ये खेळतो तर एज फॅक्टरप्रमाणे आम्ही 50+ आहोत. तर 50+ प्रमाणे तर एक पॉईंट म्हणजे काही मोठी गोष्ट नाही आहे आमची असं. पण खूप मजा आली. तर आमच्याबरोबर ही आमची प्रजा होती आम्हाला बुस्टिंग करायला, ते मस्त चेअर करत होते आणि ज्युरी पण होत चांगलं होते, म्हणजे स्टाफ पण त्यांचा खूप चांगला होता. म्हणजे त्यांनी खूपच चांगल्या प्रकारे कोऑपरेशन केलं आम्हाला. पण खूप चांगला अनुभव आहे. गेम खूपच छान आहे. फक्त अजून पाहिजे तितकी हे केली नाही याची ॲडव्हर्टाइजमेंट झाली नाही आहे किंवा कदाचित तो कॉस्टली असल्याकारणाने माणसं त्याला त्यात इंटरेस्ट घेत नसतील. कारण फायनान्शियल फॅक्टर पण शेवटी एक फॅक्टर येतो ना असं. कारण रेंजेस पण जवळ नसतात त्याचा काही वेळेला. आता हीच रेंज बघ किती लांब आहे. आता लोकल पब्लिकला पण यायचं असेल तर खूप लांब यावं लागेल. तर मग किंवा इकडच्यांनी मी तर खास असं हे रिक्वेस्ट करायचं, ही प्रायव्हेट रेंज असेल किंवा गव्हर्नमेंट अंडरटेकिंग नसेल तर ह्या लोकांनी मेन सिटीमध्ये पण 1-2 रेंज उघडाव्या, म्हणजे जेणेकरून मुलांना ह्या गेमबद्दल आनंद होईल आणि त्यांना पण प्रॅक्टिस करता येईल. आणि काय भरोसा की उद्या उठून ह्याच्यातला पण आपल्याला गोव्यातून पण एक इंटरनॅशनल प्लेअर मिळू शकेल. रेंजचा जो माहोल आहे, जो वातावरण आहे एकदम सुंदर आहे आणि छान आहे आणि शांत आहे. ठिकाण एकदम आवडलं सगळ्यांना. मुलांनी खूप एन्जॉय केला आणि खूप चांगल्या पद्धतीने मॅचेस खेळलेले आहेत. पुढे आणखी या पद्धतीने अजून चांगलं मुलं करतील हेच अपेक्षा आहे पुढच्या वेळेस. तू खेळीस का? हो झालं ना. तर इथला माहोल कसा होता आणि एक्सपिरियन्स कसा होता तुझा? छान होता, मला मजा आली आणि मस्त खेळून. इथचा माहोल खूप छान होता. मस्त रेंजचा माहोल खूप छान होतं आणि मस्त स्वीज पण मस्त होते आणि रेंज शांत होती. पेपरवर नाही, पेपरवर थोडासा चिटिंग माझी जास्त चान्सेस. स्विचवर हे मॅचेस इतके छान होतात आणि त्यांना मार्क्स पण दिसतात, त्याच्यामुळे ते स्टुडंट एकदम उत्साहित असतात. पेपरमध्ये थोडंसं चिटिंग व्हायचे जास्तीत चान्सेस असतात स्टेटमध्ये, शालेय गेममध्ये. म्हणून हे एकदम हा गेम माइंड गेम असल्यामुळे ह्या माइंड गेमला हे मुलं डिस्पॉइंटेड नाही झाल्या पाहिजे, म्हणून त्यांना हे चांगलं पुढं यश येऊ हीच आमची अपेक्षा आहे. गोवा 365 खातीर संदीप कामलकार, मनीष परब आणि मुजैफ शेख. फुडले 5 दीस IMDन येल्लो अलर्ट दिला. अदीमदी घसघशीत पावस पडू येता. पावसाबरोबर वादळी वारो घोळटलो. लोकांक सादूर रावपाची सुचोवणी हवामान विभागान दिल्या. मळबात कुपा पळोवपाक मेळटली. कांय कडेन घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा. ह्या सप्तकात वत पावसाचो खेळ पळोवपाक मेळटलो. बुधवारचे चडावत आणि उणें तापमान 30 ते 25 डिग्री सेल्सियसा मजगती आसतले. 31 ऑगस्ट मेरेन IMDचो येल्लो अलर्ट. उटंगराच्या पावसाची शक्यताय. मळबात कुपांचे दर्शन. वादळी वारो घोळपाची शक्यताय. तापमानात उणाव जाणवपाची शक्यताय ना. बुधवारचे तापमान 30 डिग्री सेल्सियस आणि 25 डिग्री सेल्सियस. नुस्तेमारी करप्यांक शिटकावणी.
ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आजचे कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.